नमस्कार. उन्हाळ्यामध्ये ढोबळी मिरचीचं उत्पादन फार कमी येतं किंवा टेम्परेचर जर जास्त असेल तर ती येतच नाही. आणि जे शेतकरी प्रयत्नपूर्वक उन्हाळ्यामध्ये ढोबळी मिरची बाजारामध्ये आणतात त्यांना उच्चांकी असे भाव मिळत असतात. तर हे उच्चांकी भाव ढोबळी मिरचीला मिळावेत म्हणून कदम बंधूंनी अनेक वर्षापासून प्रयत्न केले आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केलेले आहेत. हे जे प्रयोग आहेत त्या प्रयोगातून त्यांना एक चांगलं असं मॉडेल त्यांनी पुढं आणलेलं आहे. आणि या मॉडेलनुसार जर आपण उन्हाळ्यामध्ये जर ढोबळी मिरची घेतली तर निश्चित तुम्हाला A1 क्वालिटीची मिरची तुम्हाला बाजारामध्ये आणता येईल आणि चांगले पैसेसुद्धा मिळवता येतील. तर हे ढोबळी मिरचीमध्ये केलेले प्रयोग कोणते आहेत आणि ते इतर शेतकऱ्याला करता येतील का, खर्च किती येतो आणि ढोबळी मिरचीचं अपेक्षित उत्पादन किती येईल, त्याचे पैसे किती होतील, याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर तुकाराम मोठे, सेवानिवृत्त कृषी सहसंचालक डॉक्टर तुकाराम मोठे या यूट्यूब चॅनलवर मी आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. तर माझ्या पाठीमागं तुम्ही पाहत आहे की बांबूचं स्ट्रक्चर केलेलं आहे आणि बांबूच्या स्ट्रक्चरमध्ये त्यांनी मध्ये शेड नेट बसवलेलं आहे आणि हे शेड नेटसुद्धा त्यांनी वेगवेगळ्या पर्सेंटेजचं बसवलेलं आहे. पूर्ण 10 एकरचं क्षेत्र आहे. हे माझ्या मागचं प्लॉट आहे आणि 5-6 प्लॉट आहेत त्यांची इथं. या 5-6 प्लॉटमध्ये त्यांनी ही ढोबळी मिरचीचे प्रयोग केलेले आहेत. तर हे कोणते प्रयोग आहेत ते आपण एका प्लॉटमध्ये जाऊन पाहू आणि त्यानंतर दुसऱ्या प्लॉटला सुद्धा आपण व्हिजिट करू. तुम्ही 10 एकरवर शेड नेटमध्ये पण वेगळ्या प्रकारचं स्ट्रक्चर तुम्ही तुमच्या अनेक वर्षाच्या प्रयोगातून तुम्ही डेव्हलप केलेलं आहे, विकसित केलेलं आहे. तर त्यामध्ये तुम्ही मिरची घेताय, ढोबळी मिरची घेताय, डब्बू मिरची घेताय. तर मला कोणकोणते प्रयोग आहेत ते सांगा आणि तुम्ही आता निष्कर्षापर्यंत पोहोचलेले आहेत वेगवेगळे प्रयोग करून की आता कोणतं मॉडेल तुम्हाला चांगलं उत्पादन देत आहे. तर आता समोर आपल्याला एक प्लॉट आहे, तर काय प्रयोग आहे ते सांगावं जरा थोडं. आता आपण ज्या प्लॉटमध्ये उभा राहिलेलो आहे यामध्ये आपण आता दिसेल आपल्याला की आपण 35% शेड वापरलेलं आहे. बरं. आणि 35% म्हणजे 35% सावली पडते. हा 35% सावली पडते आणि बाकीचं आपल्याला तिथं सनलाईट आपल्याला अवेलेबल होतोय. आणि काही शेडनेट असतात ते 50% मध्ये असतात, काही त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे 60-70% पण असतात. यामध्ये रंगही वेगवेगळे असतात. यामध्ये आपण व्हाईटच निवडलेला आहे कारण याच्यापूर्वी आपण ग्रीन किंवा व्हाईट ग्रीन असे जे एक स्ट्रीप यातली मध्ये ग्रीन मध्ये येते आणि एक व्हाईट मध्ये येते असे जे काही अवेलेबल आहेत त्याचाही काही प्रयोग केलेला आहे. पण ते व्हेजिटेटिव्ह प्लांट्ससाठी म्हणजे नर्सरीसाठी ते योग्य राहतं. पण उत्पादन जे घ्यायचं आहे, प्रोडक्शन घ्यायचं आहे आपल्याला ढोबळी मिरचीचं, त्याच्यासाठी आपल्याला व्हाईटच कलर निवडावा लागतो कारण त्यातून येणारी सनलाईट जी आहे ती अधिक चांगल्या पद्धतीनं पिकाला पोषक अशी असते. आता हा जो प्लॉट आहे या प्लॉटमध्ये आपण बघायला मिळेल की व्हाईट वापरलेले आहे आणि 35% वापरलेले आहे. 50% पण आहे ना. हा दुसऱ्या प्लॉट मध्ये जे आपण 50% पण ट्रायल घेतलेले आहे की नक्की एकाच वेळी त्या एका सीझनला एकाच ठिकाणी एकाच वेळच्या प्लांटेशनला आणि एकच जी सनलाईट आहे हे टेम्परेचर आहे त्यामध्ये काय फरक पडतोय 50% आणि 35% त्याचीही ट्रायल आपल्याकडे आपण घेतलेलं आहे. यावर जे प्लॉट उभा आहे यामध्ये जी शेडनेट पद्धत आहे ही थोडा पॅटर्न वेगळा केलेला आहे. हा पॅटर्न काय केलेला आहे की पूर्ण आपण जे शेडनेट पॅक करत असतोय म्हणजे याच्यापूर्वी आपण टनेल टाईप शेडनेट केलेले होते किंवा फ्लॅट शेडनेट केलेले होते किंवा याच्यापूर्वी बांबूवर फ्लॅट शेडनेट आपण केलेले होते आणि त्यामध्ये पूर्ण पॅक शेडनेट होता तो, म्हणजे पूर्ण एरिया बंद आणि आत हवा सुद्धा जाणार नाही अशा पद्धतीचं होतं. पूर्ण बंद करण्याची जी पद्धत आहे म्हणजे साधारणपणे 10 फुटाचा आडवा पट्टा वापरून पूर्ण पॅक करून असं जे शेडनेट आपण केलेलं होतं त्यामध्ये जे काही प्रॉब्लेम आले ते प्रॉब्लेम ह्या पद्धतीमध्ये बऱ्यापैकी कव्हर झालेले जाणवतात. म्हणजे गेल्या वर्षी पण ह्यातले आपण थोडा प्रकार केलेला होता, यावर्षी मात्र तो 10 एकरवर केलेला आहे जेणेकरून जास्त त्याचं उत्पादन आपल्याला घेता येईल. यामध्ये आता आपण जे केलेलं आहे ते लक्षात येईल आपल्या की 2 काठ्या वापरल्या आहेत एका बेडला आणि त्याच्यावर फक्त 1 मीटरची म्हणजे 3 फुटाची जी स्ट्रीप आहे किंवा त्याला पन्ना म्हणू आपण, तो पन्ना आपण 1 मीटरचा वापरलेला आहे म्हणजे 3 फुटाचा. आणि हे 2 काठ्यामधलं अंतर किती? हे साधारणपणे 10 फूट ठेवलेलं आहे. 10 फूट. 10 फूट ठेवलेलं आहे जेणेकरून काय होईल की ते जरा मजबूत होईल. 2 काठ्या रोवून घेतल्या आणि त्याला ही जी उभी तार आहे ही आपण 2 ओढलेले आहेत. ही तार कोणती? ही साधी प्लास्टिकची वायर वापरली कारण जर स्टील वापरायचं म्हटलं तर अजून खर्च वाढतो आणि याचा फार मोठा रोल नाही. यामध्ये जो रोल आहे तो या वरच्या तारच आहे. कुठल्या? ही जी तार आहे ही एक आपण आडवी तार ओढलेली आहे. लोखंडाची का? हा ही लोखंडाची आहे. याच्यावर सगळा रोल आहे कारण काय केलेलं आहे
वजन आहे त्याच्यावर याचा फार मोठा रोल नाही त्याच्यावर वजन पेललंय ना. हा, ह्याच्यावर वजन आणि आपण काय करतोय पहा की हे दाखवू शकता तुम्ही की ही जी काठी आहे ती आपल्याला पाहिजे तशी आत आपल्याला ढकलता येते आणि ज्यावेळी आपल्याला पाहिजे त्यावेळी आपण ती बाहेर पण घेऊ शकतो. बरोबर. हा या ताराचा सगळा खेळ आहे. म्हणजे इथं लक्षात येईल आपल्या की हे जे तार आहेत ते आपण पाहिजे अशी आत ढकलू शकतो आणि पाहिजे त्यावेळेस ही आपण बाहेरही घेऊ शकतो. दोन्ही बाजूलाही तशा पद्धतीने आपल्याला ते ऍडजस्टमेंट ठेवलेलं आहे जेणेकरून सावली आपल्याला कुठं पाहिजे त्या ठिकाणी आपल्याला सावली देता येईल आणि ती सावली बाहेरही घेता येईल. त्या तारेचा उपयोग आपल्याला झाडाची बांधणी करण्यासाठी पण करता येईल. आपल्याला ती झाड इथं या तारेला बांधता येईल. तुम्ही या स्ट्रक्चरमध्ये अनेक प्रकारचे प्रयोग केले आहेत आणि अनेक वर्षापासून पण करताय तुम्ही. पूर्वी तुम्ही एक या बांबूचं स्ट्रक्चर केलं होतं, बंद केलं आणि त्याच्यावर पण तुम्ही ढोबळी मिरची घेतली होती. तर ते थोडं महाग पडत होतं आणि त्यामध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम दिसून आले होते. तर त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम होते? आता जे शेडनेट कन्सेप्ट आहे त्यामध्ये आपण खास करून त्याचा जो यूज आहे तो सावलीसाठी होतो आणि थोडंसं टेम्परेचर कमी होईल का याच्यासाठी केला जातो आणि थोडी ह्युमिडिटी वाढेल का असं केलं जातं. पण मुळात शेडनेट हाऊस जो आहे, शेडनेट हाऊस मध्ये आपण जर प्रॅक्टिकली बघितलं तर त्यामध्ये टेम्परेचर 2 ते 3 अंश सेल्सिअसनं वाढतं आणि ह्युमिडिटी सुद्धा आपल्याला एक 10 ते 20% आपल्याला वाढलेले जाणवते. जे आपण पॅक पद्धतीनं आपण म्हणू या अशा पट्टा पद्धती किंवा या पद्धतीचं म्हणत नाही मी, पण जे पूर्ण पॅक केलेलं आहे त्यामध्ये टेम्परेचर मध्ये वाढ होते 2 ते 3 अंश सेल्सिअसची. त्यामुळे ती जी पद्धत आहे पूर्ण पॅक करण्याची ती साधारणपणे नोव्हेंबर पासून इव्हन 15 मार्च पर्यंत या कालावधीसाठी अतिशय योग्य ठरते. पण त्याच्यानंतर जसं टेम्परेचर मार्च 1 तारखेनंतर हळूहळू वाढायला चालू होतं त्यावेळी आतलं टेम्परेचर पुन्हा वाढायला चालू होतं आणि मग झाडं त्यामध्ये प्रॉब्लेम त्यांना जास्त प्रादुर्भाव म्हणजे माइट्स असतील किंवा पावडरी मिल्डो असेल किंवा थ्रिप्स असेल किंवा त्याची ग्रोथ असेल या सगळ्यावर त्याचा इफेक्ट होतो आणि मग तो आपला जो प्लॉट आहे तो अडचणीत येतो. आता खास करून नोव्हेंबर पासून फेब्रुवारी एंडिंग पर्यंत आपल्याला त्यामध्ये चांगलं उत्पादन घेता येऊ शकतं. पण त्याच्या पुढे आपल्याला जर जे प्रॉब्लेम येत आहेत ते कसे कव्हर करायचे किंवा त्यावर कशी मात करायची यासाठीचा हा जो प्रयोग होता तो हा आहे की यामध्ये फक्त आपल्याला उन्हाळ्याची जी काही सूर्यप्रकाशाची तीव्रता आहे ती कमी करणं आणि दुसरी गोष्ट की पानाची जी आपण गुणवत्ता म्हणू किंवा पानांची संख्या आणि कॅनॉपी डेव्हलपमेंट आणि पानाचा दर्जा जो आहे तो आपल्याला अधिक कसा वाढवता येईल या दिशेनं जे आपल्याला अपेक्षित होतं ती या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळालेलं आहे. हेच जर आपण डायरेक्ट सनलाईट मध्ये असेल तर अशा पद्धतीचं पान किंवा ही जी कॅनॉपी आहे कॅनॉपी पानांची संख्या आणि पानांचा दर्जा जो आहे तो अशा पद्धतीने आपल्याला मिळत नाही. पानाचा दर्जा जर चांगला झाला तर पानामधील जो कार्बन डायऑक्साईड आहे किंवा त्यामधून मिळणारा जो कार्बन आहे जो हवेतला कार्बन झाड वापरते ते कार्बन जास्तीत जास्त यूज करेल आणि सगळ्यात जे पिकाची जी मुख्य अन्नद्रव्य आहेत कार्बन ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे जास्तीत जास्त पिकाला कसे उपलब्ध होतील आणि त्यासाठी पिकाला आपल्याला कशी मदत करता येईल हा यातला मुख्य विचार आहे. ही जर पानाची क्वालिटी जास्त चांगली आपल्याला मिळाली आणि पान जर चांगल्या पद्धतीने काम करत राहिलं तर हवेतला जो कार्बन आहे तो जास्तीत जास्त पान वापरू शकतं आणि त्याचा उपयोग करून झाडाची ग्रोथ आणि एकूणच प्रोडक्शनवर चांगला आपल्याला त्याचा रिझल्ट मिळू शकतो. जेणेकरून आपल्याला जो इतर जी खतं आहेत NPK जी आहेत त्याच्यावरली जी आपली अवलंबितता आहे ते आपली कमी होऊन निसर्गातनं जी काही मूलद्रव्य आहेत ती कशी जास्तीत जास्त झाडाला वापरता येतील यासाठी मुख्य आपली भूमिका या शेडनेटची आपल्याला दिसून येते. पुण्यामध्ये जी ढोबळी मिरची येते मार्केटमध्ये त्याला पैसे जास्त मिळतात त्यामुळं बरेचसे शेतकरी शेडनेटमध्ये किंवा पॉली हाऊसमध्येच त्याचं उत्पादन घेतात. आपण आता एप्रिल महिन्यामध्ये आपण आहोत सध्या. जर ओपन फील्डमध्ये जर ढोबळी मिरची घेतली तर काय होतं? आता ढोबळी मिरची हे याला मुळातच आपण सिमला मिरची असं म्हटलेलं आहे म्हणतोच आपण की कारण ते साधारणपणे 27 ते 33 अंश सेल्सिअस या वातावरणात तिचं उत्पादन घेता येतं आपल्याला. मार्च एप्रिल आणि मेचा जर विचार केला आपण तर भारतामध्ये सगळीकडे सरासरी तापमान हे 38, 40, 42 या दरम्यान जातं आणि त्याच्यामुळे जे सिमला मिरचीचं उत्पादन आहे ते तेवढं सोपं राहत नाही. म्हणजे जर मार्चला आपण प्लांटेशन केलं तर त्याचा तोडा यायला साधारणपणे 2 महिने पकडले आपण तर ते 2 महिने त्याचे तीव्र सूर्यप्रकाश आणि हाय टेम्परेचर याच्यामुळे त्याची झाडांची वाढ होणं यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. आणि दुसरा जो मुख्य आता आम्ही जो शेतकरी बंधू सगळे त्रास सोसतोय तो म्हणजे तो व्हायरसचा जो विषय आहे. थ्रिप्सचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव सध्या चालू असतो सगळीकडे गेले 3-4 वर्ष आणि त्याला जोडून येणारा जो
मोझॅक सेगमेंट मधला जो व्हायरस आहे तो जो व्हायरस आहे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो आणि उत्पादनात जवळजवळ 60 ते 70% घट म्हणजे 2 ते 3 तोडे कसे तरी होतात आणि त्याच्यानंतर पुन्हा मग ते प्लॉट काढून टाकावे लागतात. म्हणजे उत्पादनातली 60-70% जी घट आहे ती कशी आपल्याला कमी करता येईल आणि त्यामधला जो येणारा व्हायरस आहे तो व्हायरसची मुख्य जी कारण आहे ते म्हणजे तापमान आहे आणि सूर्यप्रकाशाची तीव्रता आहे आणि थ्रिप्सचा या किडीचा प्रादुर्भाव आहे आणि झाडाची अशक्तपणे होणारी वाढ आहे. म्हणजे जी जशी आपल्याला वाढ पाहिजे, जी सशक्त पाहिजे, जी इम्युन सिस्टम त्यामध्ये डेव्हलप व्हायला पाहिजे, जी कॅनॉपी किंवा कॅनॉपीचा दर्जा जसा आपल्याला पाहिजे तसा त्या टेम्परेचर आणि सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेमुळे आपल्याला मिळत नाही. त्यामुळे त्याच्यावर काही मार्ग काढता येईल का आणि त्यातनं आपल्याला सक्सेस म्हणजे असे जे उत्पादन आहे ते कसं आपल्याला टिकवून ठेवता येईल या महिन्यासाठी. कारण संपूर्ण भारताचा जर विचार केला तर 38च्या वरच आपल्याला सगळी टेम्परेचर जाणवतं आणि त्यामुळे उत्पादन घेणं हे कुठेही शक्य होत नाही. आणि आता हे किती दिवसाचं पीक आहे लागवड केल्यानंतर, कधी केलेली लागवड? तुमची ही जमीन एकदम अत्यंत भारी ब्लॅक वॉटर सॉइल आहे. तर ही लागवडीची पद्धत कशी, म्हणजे तुम्ही बेडवर लागवड केलेली, तर अंतर कसं आहे बेडचं, मल्चिंगचं, त्यानंतर एका बेडवर किती तुम्ही ओळी घेतल्या, शेडनेटची उंची किती आहे, किती काट्या लागल्या काय वगैरे, ते जरा गणित माडावर जरा. आता जे प्लांटेशन आहे ते साधारणपणे 5 फुटी बेड केलेले आहेत. म्हणजे लॅटरल टू लॅटरल, सेंटर बेड टू सेंटर बेड हे 5 फूट अंतर आहे आणि त्याच्यावर तो मल्चिंग पेपर आपण अंतरून आता हा जो बेड जो तयार केलेला आहे तो पॉवर टिलरच्या साहाय्याने तयार केलेला आहे. त्या पॉवर टिलरने आपण रिव्हर्स रोटर त्याला मारला जातो. तो 3 वेळा रिव्हर्स रोटर मारलाय आणि चौथ्यांदा त्याला एक छोटस लेझर सेगमेंट मधलं एक अवजार आहे ते सरळ तो पुढं जात म्हणजे तोंडानं पुढं जात अशा पद्धतीने म्हणजे 4 वेळा त्याचं ते मशागत करून ते बेड तयार केलेले आहेत. उंची किती असेल? आता साधारणपणे त्याची उंची ही जास्त ठेवलेली आहे आपण, कारण याच जरी आपण ब्लॅक कॉटन असलं तरी पावसाचं प्रमाण इथं राहतं जून जुलैच्या दरम्यान. त्याच्यामुळे पाण्यामुळं प्रॉब्लेम मध्ये येऊ नये प्लॉट यासाठी त्याची हाईट रेज केलेली आहे. साधारणपणे 1.5 ते 2 फूट त्याची हाईट आहे आणि त्याच्या थोडस हाईट जास्त ठेवतो आम्ही, कारण थोडा आमच्याकडचा जो पाऊस आहे तो थोडा जास्त राहतो. त्याच्यामुळे वॉटर लॉगिंग होऊन काही विल्टिंगची समस्या त्याला येऊ नये याची काळजी आताच खबरदारी घेतलेली आहे. आणि मग जे प्लांटेशन आहे ते 1.25 फुटानं 2 ओळी आहेत. म्हणजे लॅटरलच्या एका बाजूला 1.25 फुटाने 1 ओळ आहे आणि त्याच्या बरोबर दुसऱ्या बाजूला त्याच्यामध्ये एक होल मारत म्हणजे ते 1.25 फुटानं ती 1 ओळ होते. झिगझॅग लावले असं झिगझॅग झालंय. म्हणजे होल मारताना आपण एका बाजूने 1.25 फुटानं मारत जायचं आणि परत येताना त्याच्यामध्ये 1.25 फुटानं मारत यायचं त्याच्या दुसऱ्या बाजूला. म्हणजे हे साधारणपणे 1.25 फुटानं 2 ओळी असं त्याला म्हणता येईल. कधी कधी ते 1 फुटानं मारले जाते, कधी ते 1.5 फुटानं मारले जाते, पण एक आयडियल अंतर आहे त्याचं 1.25 फूट की जेणेकरून पर एकर 14,000च्या आसपास हे प्लांटेशन होतं. मग त्यामध्ये काही मॉर्टॅलिटी पकडली किंवा काही व्हायरसची काही झाडं इनिशियली काही सापडली तर एक 400-500 झाडं ती आपल्याला गृहीत धरावी लागतात. म्हणजे 13,500 ते 14,000 प्लांटेशन हे अपेक्षित आहे यामध्ये. आणि आता जे लावलेलं आहे आपण आता ज्या प्लॉट मध्ये आहोत आपण त्याला साधारणपणे 27-28 दिवसाचा प्लॉट आहे हा. आता फ्लॉवरिंग स्टार्ट झालेलं आहे. एक येत्या 4 दिवसात त्यामध्ये सेटिंगही चांगलं दिसायला सुरुवात होईल. आता काही ठिकाणी सेटिंग चालू झालेलं आहे. जो प्लॉट 30 दिवसाचा आहे त्याच्यामध्ये थोडस सेटिंग चांगलं दिसायला लागलेलं आहे आणि जे अपेक्षित आपल्याला जे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे ती खूप चांगली मिळालेली आहे. म्हणजे ज्या उद्देशानं आपण केलेलं आहे की पिकाची जी वाढ आहे ती आधी आपल्याला पहिल्या 30-35-40 दिवसात आपल्याला करावी लागते. त्यामध्ये तर आता आपण या सिस्टम मध्ये सक्सेस झालेलो आहोत. आता याचा जो पुढचा टप्पा आहे तो सेटिंगचा टप्पा आहे. म्हणजे जे फ्लॉवरिंग आता मोठ्या प्रमाणात दिसतंय ते कशा पद्धतीने सेट होईल. आता सेटिंग मध्ये जो मुख्य विषय येतो तो म्हणजे आपली जी झाडाची जी वाढ आहे ती जर अतिरिक्त वाढ असेल आणि किंवा नत्राचा पुरवठा होऊन किंवा आता आपले या सिस्टम मधले सावलीचं प्रमाण याच्यामुळे जर अतिरिक्त वाढ जर आपल्याला इथं झाडाची दिसून आली तर फ्लॉवर ड्रॉपिंगची समस्या येऊ शकते. मग फ्लॉवर ड्रॉपिंग होऊ नये म्हणून काही औषधं आणि याचा वापर करणं शक्यतो आम्ही टाळतो. शक्य होईल तेवढं नॅचरली कशा पद्धतीने सेटिंग आपल्याला करून घेता येईल यावर जास्त भर दिला जातो. कारण जर काही बाजारातले काही औषधं आपण वापरली तर त्याचा इफेक्ट हा त्या पिकाच्या वाढीवर आणि एकूणच त्याच्या ज्या फळाचा जो दर्जा असतो म्हणजे जो नॅचरल त्याचा जो आकार यायला पाहिजे या ढोबळी मिरचीचा त्यामध्ये घट होते आणि जशी वाढ जशी थांबवते तशी फळाची जी काही वाढ आहे ती पण थांबवली जाते त्या औषधामुळे. आणि थोडंसं आपल्याला प्रमाण सेटिंगचं वाढलेलं दिसतं पण त्याचा निगेटिव्ह इफेक्ट ही जास्त होतो. त्यामुळं शक्यतो ते प्रयोग केले जात नाहीत.
जास्तीत जास्त आता यामध्ये आपल्याला काय करायला लागेल असं आम्ही जो विचार करतोय तो म्हणजे थोडा आता शेडनेटची उंचीची कमी वाटते आपल्याला, ती थोडी उचलून घेऊन वर घेऊन अजून सनलाईट आपल्याला आत कशी घेता येईल हे आपल्याला यामध्ये बघावं लागेल. आणि सनलाईट जर वाढवली यामधली तर ते झाड सेटिंगकडे आपोआप जाईल आणि सेटिंगकडे जायला जशी जशी उंची वाढेल असते हा ते आता हे जे सोपं एकदम आहे हा. की फक्त थोडस बांधलेलं आहे ते उचलून आपल्याला वर फक्त बांधायचं आहे. जशी वाढ होईल जास्त तसं तुम्हाला वर घ्यायचे. हा जसं वाढ होईल तशी ते आपल्याला वर उचलून घेता येईल. हा. आता याच्यापूर्वी ज्यावेळी आपण लावलं होतं जसं आपण चर्चा करतो की सनलाईट त्याला जर पडत नसेल तर ते त्याची उंची कमी होती. हा. ज्यावेळी आपण प्लांटेशन केलं पहिल्या 10 दिवसातले त्यावेळी हा. ती खाली होती आणि त्याच्यानंतर जसं जसं झाड वाढेल आता हा दुसऱ्यांदा टप्पा आम्ही बांधलेला आहे. हा. आता ज्यावेळी सेटिंगचा टप्पा येईल त्यावेळी आता आणखी काही प्रयोग आपल्या लक्षात येतील आणि आपल्याला जशी पाहिजे त्या ठिकाणी उंची वाढवली, हा. शेडनेटची उंची आपण वाढवली की त्याला मिळणारा सूर्यप्रकाश हा वाढतोय. सूर्यप्रकाशातला जर आपण वाढला साधारणपणे 60-70 हजार लक्स मीटर जर आपण केला तो हा. तर तो आणखी आपल्याला सेटिंगकडे ते झाड नेता येईल. आणि सुरुवातीच्या काळातलं जे होणारं ड्रॉप होणारं जे सेटिंग फ्लॉवरिंग आहे हा. ते शक्यतो अपेक्षित आहे. तेवढं जर झालं तर अजून झाडामधलं जे स्टोरेज आहे, झाडानं तयार केलेलं अन्न आहे ते झाडामध्ये साठवलं जाईल, जे लगेचच्या लगेच प्रोडक्टिव्ह ग्रोथकडे न जाता थोडं व्हिजिटेटिव्ह ग्रोथ एक्स्ट्रा मिळाली तरी त्याचा फारसा तोटा होत नाही. पुढे जाऊन ते झाड अजून देणारच आहे. आता यामध्ये आम्ही जो काम अपेक्षित आपल्याला असं आहे की जास्तीत जास्त कालावधीपर्यंत हा प्लॉट कसा पुढे चालेल. आता जो मार्च लावलेला आहे तो आता तर आम्ही त्याचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते डिसेंबर पर्यंत ठेवलेलं आहे, कारण गेल्यावर आम्ही काही प्लॉट तशा पद्धतीने मॅनेज केले होते. तशाच पद्धतीनं यामध्ये मॅनेजमेंट करून आपल्याला डिसेंबर पर्यंत हा प्लॉट म्हणजे खास करून पावसाळा आणि त्याच्यानंतरचा दिवाळीचा सगळा भाग कसा आपल्याला हाताळता येईल याच्यावर सुद्धा काम आमचं चालू आहे. त्यामुळे लगेचच्या लगेच सेटिंग पकडणं आणि त्याच्यातून अपेक्षित उत्पादन लगेच घेणं हे या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह नाही आहे ते. त्याच्यामुळे थोडं ड्रॉपिंग आम्ही थोडं होऊन देईल की पण या 4 दिवसात त्यानंतर थोडं उंची वाढवून त्याचं सेटिंगकडे ते आपल्याला नेता येईल आणि तोही प्रयोगच राहील. आणि त्यातून काय आणि वेगवेगळे निष्कर्ष येतील तेही आपल्याला तपासता येतील. उत्पादन आल्यानंतर आपल्याला कळेल किती आले ते, आपण त्यानंतर सुद्धा त्याचा व्हिडिओ करू. परंतु आता हे जे आर्थिक गणित आहे की एकरी कोणतं मटेरियल किती लागतं, त्याला खर्च किती येतो आणि तुम्ही या पिकापासून एक्सपेक्टेड उत्पादन जे आहे किंवा पैसे जे मिळणारे आहेत किंवा एकूण किती टन माल निघणार आहे याचं गणित कसं मांडलंय? साधारणपणे जे आता विदाऊट शेडनेट आपण जे करतो व्हेजिटेबल असेल मग त्यामध्ये खास करून ढोबळी मिरची असेल तर त्याचं गणित असं राहतं की एकरी सगळ्या गोष्टीचा विचार केला तर एक 20 टनापासून 60-70 टनापर्यंत आपल्याला पर एकर उत्पादन मिळतं. हे एवढं असं 20 ते 70 असं का आहे, कारण ते पीक तितकंच रोग आणि किडींना आणि इतर वातावरण हवामानाला लगेच बळी पडतं आणि उत्पादनात फार मोठा तफावत आपल्याला दिसते. आता या पिकामधनं हा जो प्लॉट आहे यामधून आपण अपेक्षित उत्पादन हे 50 ते 70 टन इतकं ठेवलेलं आहे, कारण तसे आपण प्रयोग केल्यानं त्यामधून आपला जो अनुभव आहे तो तिथपर्यंत आपण नक्की पोहोचू असा आपला अंदाज आहे. आता ह्या दराचा जर विचार केला तर साधारणपणे आताचा जो आज आपण एप्रिल 16-17 मध्ये आहोत तर एप्रिलचा दर आहे तो 50 रुपये आहे. तो मे, जून आणि जुलै एंडिंग पर्यंत म्हणजे ऑगस्टच्या 15 तारखेपर्यंत हा रेट अतिशय चांगल्या पद्धतीचा राहण्याची शक्यता आहे. कुठपर्यंत जाईल हा साधारणपणे 70-80 कधी कधी एखाद्या वेळेस तो जुलैमध्ये 100ही होण्याची, जूनमध्ये होण्याची शक्यता आहे. कारण आताचं जे टेम्परेचर बघितलं थ्रूआउट इंडिया आणि महाराष्ट्र, कर्नाटक तर हे खूपच हे हाय टेम्परेचर आहे. आणि ओपनचे प्लॉट असतील किंवा काही पूर्ण पॅक केलेले शेडनेट असेल त्यामधले प्लॉटचे जे सक्सेस रेशो आहे तो खूप कमी आहे. त्याच्यामुळं जे शेतीमाल जो ढोबळीचा आहे जो बाजारातली आवक आहे त्यावर त्याचा मोठा इफेक्ट होईल. आणि जूनच्या दरम्यान जूनचे 15च्या आसपास हा 70-80-100 पर्यंत दर जाण्याची दाट शक्यता आहे. जून पासून 15 जुलैपर्यंत, कारण जूनला जे लागणी होतील हवा बदलल्यानंतर ते जुलै एंडिंग किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बाजारामध्ये येतील. त्यावेळी थोडासा मार्केटचा दर हा 30 रुपयाच्या घरात येईल. आपण जर ऍव्हरेज पकडलं, जर आपण याला जर डिसेंबर पर्यंत चालवायचं म्हटलं आणि तर टोटल सगळा जर विषय जर घेतला तर 40 ते 50 जो सरासरी आपला किंवा 60 पर्यंत तो सरासरी रेट आपल्याला मिळू शकेल. आणि एक अपेक्षित उत्पादन 40 ते 50 जरी पकडलं आपण तरी ते चांगल्या पद्धतीनं आपल्याला यातून नफा देऊ शकतं. फक्त आता जो खर्चाचा विषय आहे तो जर आपण कॅल्क्युलेट करायचा म्हटलं तर यामध्ये एक्स्ट्रा खर्च कोणता आहे, जे ओपनला आपण ढोबळी पीक करतोय त्याच्या व्यतिरिक्त यामध्ये शेडनेट एक वाढलेला आहे. तो शेडनेट पर एकर 30 ते 40 हजार
किती आपण कोणत्या दर्जाचं घेतोय त्याच्यावर ते बाजारात उपलब्ध कसं आहे त्याच्यावर राहील ते 30,000 पासून 50-60,000 पर्यंत आपल्याला शेडनेटचा खर्च येईल. आता काट्या जी आपण सिंगल काठी करत असतो या ठिकाणी काठी डबल झालेली आहे. म्हणजे काट्यांचा खर्च एक साधारणपणे 20 ते 25,000 वाढलेला आहे. उंची किती याची? उंची 8 फूट काठी आहेत या. आणि ज्या रेग्युलर आपण टोमॅटो किंवा ढोबळी मिरचीसाठी वापरतच असतोय त्याच काठ्या वापरलेल्या आहेत. आणि एक आडवी तार आहे आणि 2 ज्या उभ्या तारा आहेत त्या ज्या वायर आहेत प्लास्टिक वायर आहेत, त्यामुळे प्लास्टिक वायर वापरल्यामुळे आणखी खर्च कमी झालेला आहे. उभ्या तारा आहेत त्यामध्ये फार मोठं तिथं काही म्हणजे ताकदीचा विषय नाही, पण आडवी तार जी आहे ती खूप महत्वाची आहे त्यामुळे ती लोखंडी वापरलेली आहे. आणि उभ्या तारा ज्या 2 दिसतात आपल्याला त्या प्लास्टिकच्या वापरलेल्या आहेत आणि तिथं आणखी खर्च कमी होतो. म्हणजे एकूण आपण ओपन पेक्षा जर ही सिस्टम करायची म्हटलं तर या सिस्टम मध्ये एक साधारणपणे 70 ते 80,000 रुपये आपल्याला एक्स्ट्रा खर्च अपेक्षित आहे. पण एकूण उत्पादन आणि हवामान आणि यामध्ये जे सक्सेस रेशो जर आपण बघितला तर ते ठीक वाटतंय आपल्याला या खर्चाच्या हिशोबात. कारण शेडनेट जे आहे ते आपल्याला 3, 4 किंवा 5 वर्षापर्यंत आपण ते पुढे वापरू शकतो. कारण आपल्याला ते मार्च पासून जून पर्यंतच वापरायचं आहे. जूनला पुन्हा आपण ते काढून गुंडळूनच ठेवणार आहोत. म्हणजे तिथं खर्च जो आहे आपला तो 5 वर्षावर किंवा 3 वर्ष विभागला जाईल. आता तुम्ही 35% शेडनेट वापरलेली, 50% वापरलेली आणि या 35 आणि 50% जी प्लॉट आहे त्यामध्ये तुमचा मधला जो भाग आहे तो तुम्ही खुला ठेवलेला आहे. आणि एक भाग तुमचा असा एक प्लॉट असा आहे की त्यांनी तुम्ही पूर्ण ती प्लॉटच झाकून घेतलेला आहे चारी बाजूने, चारी अंगाने. तर तुम्हाला या तिन्ही प्रयोगामधले रिझल्ट कुठले बरे वाटत आहे तुम्हाला? आता आपण बघतो की 3 प्रयोग तरी आपण केलेले आहेत. एक म्हणजे 35% पट्टा पद्धत वापरलेली आहे, 50%ची पट्टा पद्धत वापरलेली आहे आणि 35%ची आपण पूर्ण पॅक जे आपण रेग्युलर वापरतो की आडव्या पद्धतीने किंवा उभ्या पद्धतीने. आता त्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक आडव्या पद्धतीने 9-10 फुटाचा पन्ना वापरून पॅक करणं आणि एक त्यात आणि बदल करून आपण दुसरी पद्धत काय वापरली की जिथं आपण चालतोय पाथवे जो आहे त्या पाथवेच्या बरोबर वरच्या बाजूलाच जो पार्ट आपला जो सेंटर टू सेंटर 5 फूट आहे त्यावरच 5 फुटाची एक शेडनेट वापरलेली आहे. म्हणजे तो पूर्ण पॅक असा तो 5 फुटाचा पट्टा वापरलेला आहे. असे 3-4 प्रकार आपल्याला म्हणता येईल की आपण त्यामध्ये केलेले आहेत. त्यामधला 5 फुटाचा जो पट्टा वापरलेला आहे डोक्यावर आपल्या त्याला फक्त एकाच म्हणजे काठीच्या ठिकाणी फक्त बांधलेला आहे, मध्ये ओपन ठेवलेला आहे की जेणेकरून त्यात व्हेंटिलेशन व्हावं. कारण पूर्ण पॅक केल्यानंतर व्हेंटिलेशन होत नाही आणि आतलं टेम्परेचर आहे ते वाढतं आणि मग टेम्परेचर आणि ह्युमिडिटी आतली वाढते. मग साधारणपणे 12 नंतर तिथं काम करणं 11 नंतर खूप अवघड होतं. हा त्यातला मुख्य ड्रॉबॅक आहे. आणि इतकं प्रचंड ऊन आणि आतमध्ये काम करताना होणारं डिहायड्रेशन याचा सगळ्यात मोठा फटका बसू शकतो. जसं पिकाला आहे तसं आपल्यालाही शेतकऱ्यांना काम करताना ते अडचणीचा विषय आहे. त्याच्यामुळे ती पद्धत आपण शक्यतो टाळतोय. म्हणून ही पट्टा पद्धत आपण एवढ्यासाठी त्याचा प्रयत्न करतो आहोत की व्हेंटिलेशन होतं यामध्ये, म्हणजे होणारा जो त्रास आहे तो टाळलेला आहे. आणि पिकाला जे पाहिजे, पिकाला काय पाहिजे तर सावली पाहिजे आणि थोडंसं टेम्परेचर त्या सावलीमुळे कसं कमी होईल, तो म्हणजे पानाचं जे टेम्परेचर आहे ते कसं कमी होईल, आणखी की पानाची वाढ कशी होईल, ह्या गोष्टी आपल्याला फक्त अपेक्षित आहेत. यामध्ये पूर्ण पॅक करून जे काही निगेटिव्ह रिझल्ट आहेत ते सगळे यामध्ये टाळलेले आहेत. आता यामध्ये 35% आणि 50% हे जे 2 प्रयोग आहेत त्यामधला 35%चा विषय आहे तो खूप चांगला वाटतोय. कारण पिकाला जे आवश्यक असणारे सूर्यप्रकाश आहे तो तिथं अवेलेबल आहे. 50% मध्ये सूर्यप्रकाशाची कमतरता जाणवते. त्याच्यामुळं त्यामध्ये व्हिजिटेटिव्ह ग्रोथ जी आहे म्हणजे जे साधारणपणे 40-50 दिवसापर्यंतची त्याची जी वाढ आहे ती आपल्याला अतिशय सुंदर मिळते. म्हणजे 35%पेक्षाही चांगली आपल्याला बघायला तिथं आढळते. पण चांगली दिसणं आणि पिकाला आवश्यक असणार हे 2 निकष वेगवेगळे आहेत. म्हणजे चांगली ग्रोथ किती असू शकते आणि आपल्याला पिकासाठी योग्य उत्पादनासाठी योग्य ग्रोथ कोणती ह्याचे निकष जर पाहिले तर आपल्याला आता 35% अतिशय चांगले रिझल्ट या ठिकाणी आपल्याला आढळत आहेत. यामध्ये फ्लॉवर संख्या ही खूप चांगली आहे, कॅनॉपी चांगली डेव्हलप झालेली आहे आणि आता ते सेटिंगच्या टप्प्यामध्ये आहे. आज आपण 27-30 दिवसामध्ये आहोत. येणाऱ्या 10 दिवसामध्ये आपल्याला सेटिंगच्या बाबतीत आणखी चांगले निष्कर्ष यामध्ये पाहायला मिळतील. आता दुसरा जो आहे तो फुटींची संख्या 35% आणि 50% मध्ये 50% मध्ये फुटींची संख्या थोडी कमी जाणवते. कारण व्हर्टिकल जी ग्रोथ आहे सावली जास्त असल्यामुळे ती तिथं जास्त जाणवते. आणि इथं जे आहे 35% मध्ये ती फुटींची संख्या वाढली आणि पॅरलल जी ग्रोथ आहे
ती आपल्याला या ठिकाणी जाणवते. म्हणजे 50% मध्ये उभट वाढ होते हा, आणि आणि आडवी वाढ. आडवी वाढ होते. हे हा. थोडंसं कारण सूर्यप्रकाश वाढतो इथला, हम्म, आणि निगेटिव्ह असणारा, नको असणारा सूर्यप्रकाश तेवढा आपण थांबवलेला आहे. हम्म, आणि आवश्यक जेवढा आहे, जसा आपला जून जुलैला असतो, हम्म. किंवा जे ढगांचं आच्छादन झाल्यानंतर जे सूर्यप्रकाश हा. आपल्याला मिळतो, हा. तसा यामध्ये मिळतोय का, याचा हा एक प्रयोग आहे. आता आपण हे शेडनेट कशा पद्धतीने बांधलेलं आहे, तारकाठी, आणि हा एकूण जो सांगाडा आहे तो कसा उभा केला आहे ते जरा थोडक्यात बघूया. की यामध्ये आपल्या लक्षात येईल की 2 काठ्या एका बेडवर उभा केलेल्या आहेत. यामध्ये साधारणपणे 2 फुटाचं अंतर ठेवलेलं आहे. आता हे 2 पद्धतीने उभा करता येतं. ही जी काठी आहे ती आपल्याला एकदम बाहेर उभा करता येते इथं, आणि ती काठी पूर्ण बाहेर घेता येते. म्हणजे साधारणपणे 1 मीटर अंतर दोन्हीमध्ये ठेवून सरळ काठ्या उभा करून ते आपल्याला उभा करता येतं. पण खाली काठी रोवताना ते आपल्याला खूप त्रासदायक होतं, कारण तिथं एक खड्डा काढायला पाहिजे, आणि तो प्रत्येक ठिकाणचा असा एकरभर खड्डा काढणं खूप त्रासदायक आहे. म्हणून ह्यामध्ये काय केलेलं आहे की बेड जो भिजवलेला असतोय आपण, त्याच्यामध्येच ही काठी हाताने दाबलेला आहे, वेगळा खड्डा काढलेला नाही. त्यामुळे थोड्या काठ्या आत घेतलेत, फक्त ही जी वरची जी बाजू आहे ती बाहेरच्या बाजूला कलती ठेवलेली आहे. जसं आपल्याला जे अंतर वर पाहिजे शेडनेटसाठी आपल्याला वाढवायचं आहे हळूहळू, ते आपल्याला वाढवता यावं यासाठी हे अंतर असं क्रॉस आपल्याला काठी दिसते. आणि मग हे काठी ऍडजस्ट करताना हे तारावर ऍडजस्ट केलेले आहे. ही एक आडवी जी तार आहे, या आडवी तारेमुळे काय केलेलं आहे की ह्या ज्या सगळ्या काठ्या हे एका रेषेत घेतलेल्या आहेत, आणि त्या काठीच्या आधारे त्या तारा आणि काठी ह्या अशा पद्धतीचा हा इथं याला आधार दिलेला आहे. आणि हा जो आता इथं लक्षात येईल आपल्याला की ज्यावेळी आपल्याला ती काठी आत पाहिजे असेल ती आपण आत ठेवू शकतो, आणि ती काठी ज्यावेळी आपल्याला जर उजेड सूर्यप्रकाश जर जास्त असेल किंवा सावली आपल्याला बाहेर पाहिजे असेल तर ही शेडनेट बाहेर घेता येते. अशा पद्धतीनं ऍडजस्ट करण्यासाठी आपण वरच्या तारेचा आपल्याला वापर करता येतो. म्हणजे हे जे अंतर आहे हे आपल्याला पाहिजे असं वाढवता येतं किंवा कमी करता येतं. साधारणपणे आता हे आपण 5 फूट जे अंतर ठेवलेलं आहे त्याच्याऐवजी जर ते 5.25 किंवा 5.5 ठेवलं तर आपल्याला इथला जो पॅसेज आहे तो आता आपल्याला कमी वाटतोय, तो थोडासा अजून आपल्याला वाढवता येईल. म्हणजे ही आडवी ओढ जी आहे काढलेली आहे ही खूप महत्वाची आहे. त्यासाठी काट्या, सगळ्या काट्या ह्या आडव्या एका ओळीत असणं, एका रेषेत असणं खूप गरजेचं आहे. काठी हातानंच दाबलेली आहेत. त्यानंतर ही आधारासाठी इकडच्या बाजूला एक प्लास्टिक वायर, आणि तशीच या बाजूला एक प्लास्टिक वायर हे आपण ओढून त्याला हे बाइंडिंगनं हे कट दिलेले आहेत. त्याच्यामुळे काय होतं की ह्या ज्या काठ्या आहेत त्या भक्कम होतात, आणि त्याच्या वरच्या बाजूला ही आडवी येणारी ओढ आहे, ही आडवी जी तार आहे ही याला एकदम टाईट करते. त्यामुळे वाऱ्याचा जो प्रादुर्भाव आहे याला अजिबात जाणवलेला नाही. ह्याला इथं जी बाइंडिंग आहे त्यालाच हे आपण शेडनेट जे बांधलेलं आहे, शेडनेट जे बांधण्यासाठी या जी काचेची गोटी असते त्याचा वापर केलेला आहे. दगड किंवा इतर गोष्टीचा वापर न करता ह्याचा वापर केल्यामुळे ह्याला एक भक्कमपणा येतो आणि हे तुटत नाही. आणि बांधताना ह्या अशा पद्धतीचे प्लास्टिक वापरले आहेत की जेणेकरून ते सहज आपल्याला सोडता यावं. ज्यावेळी आपल्याला हे वर बांधायचं आहे त्यावेळी सहज इझिली आपण हे सोडू शकतो, आणि आपल्याला जिथं पाहिजे त्या ठिकाणी आपण ते बांधू शकतो. अशा पद्धतीने हे एकदम साध्या पद्धतीनं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे हे आपल्याला इथं जाणवतं. पण आडवी ओढ ही खूप महत्वाची आहे, कारण काही ठिकाणी आम्ही तो उभ्या ओढीवर त्याचे प्रयत्न केलेला होता, पण तो वाऱ्याला टिकत नाही. मोठं वारं आलं तर ही आडवी ओढ जी आहे ही तारेची हीच आपल्याला सांभाळते, आणि ही जी ओळ आहे फक्त या आधारासाठी आहे. आणि ह्याचा खरा उपयोग आहे तो बांधणीसाठी उपयोग होऊ शकतो. म्हणजे झाडांची जी बांधणी आपल्याला करायची आहे, सुतळीच्या आधारे आपण झाडं जी बांधणार आहे त्यावेळी आपल्याला ही काठी आत ढकलली की आपल्याला ह्या सुतळीच्या आधारे या झाडांना आपण आधार देऊ शकतो. अशा पद्धतीचे हे साधं आणि अगदी सहज आपण करू शकतो अशा पद्धतीचं हे कन्स्ट्रक्शन इथं केलेलं आहे. तर इतर शेतकऱ्यांनी हा प्रयोग करून पाहायला हरकत नाही. आता प्रत्येक भागातली जमीन वेगळी असते, हवामान वेगळं असतं, आर्द्रता वेगळी असते. तर थोड्या क्षेत्रावर जर तुम्ही हा प्रयोग करून पाहिला तर तुम्हाला तुमच्या भागामध्ये ही ढोबळी मिरची किंवा शिमला मिरची येऊ शकते का हे पाहता येईल. आणि जर सक्सेस झाला तर निश्चित तुम्हाला सुद्धा उन्हाळ्यामध्ये चांगल्या प्रकारची जी ढोबळी मिरची आहे, शिमला मिरची आहे ते मार्केटमध्ये आणून चांगले पैसे तुम्हाला आपण मिळवता येतील.